सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मुलांकडनं काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. कुटुंबामध्ये वातावरण आनंदी राहील. नोकरी व्यवसायामध्ये सहकाऱ्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज पैसे खर्च कराल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. विरोधक मात्र तुमच्या छोट्याशा चुकीचा देखील फायदा घेण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवावा लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये सावध रीतीनं काम करावं लागेल. विरोधक तुमच्या चुकीचा फायदा घेतील. घरामध्ये वादाची परिस्थिती निर्माण होईल. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर देखील नियंत्रण ठेवावं लागेल. तुम्ही शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. आज मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुमच्या कुटुंबामध्ये वातावरण आनंदी असेल. तुमची आर्थिक स्थिती आज थोडीशी कमकुवत राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस वाढेल. तुम्हाला आज कठोर परिश्रम करावे लागतील. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभाच्या अनेक संधी मिळतील. बिझनेसमध्ये काही काम करण्याचा तुम्ही निर्णय घ्याल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला आळशीपणावरती मात करावी लागेल. कौटुंबिक किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी तुम्ही प्रवास कराल. तुम्ही आज व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय जर घेणार असाल तर तुम्ही तो घेऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुम्ही आज एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. व्यवसायामध्ये जोखीम घेणं तुम्हाला टाळावं लागेल. काही नवीन समस्या त्यामुळे निर्माण होऊ शकतात. काही जुन्या गोष्टींचा तुम्ही आज विचार कराल. काम सुरळीतपणे सुरू राहील, ज्यातून तुम्हाला फायदा होईल. तुम्ही आज तुमच्या पालकांशी एका गंभीर विषयावरती चर्चा कराल. तुम्हाला आज तुमच्या आळशीपणावर मात करावी लागेल, तरच तुम्हाला यश मिळेल. तुम्ही आज व्यवसायामध्ये चांगला आर्थिक लाभ मिळवू शकता. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची धनप्राप्तीची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तुमचं मन हे प्रसन्न राहील. व्यस्त जीवनशैलीतून प्रेम जीवनासाठी तुम्ही वेळ काढाल. राजकारणातील लोकांना आर्थिक लाभ मिळतील. तुम्ही वाहन जपून चालवा. वरिष्ठांच्या बोलण्यानं तुमचं मनोबल वाढीस लागेल. काही जुन्या गोष्टींचा तुम्ही विचार कराल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होतील. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं देखील आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णाला खडीसाखर आणि लोणी खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणाकडूनही तुम्ही मदतीची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही निराश व्हाल. कोणत्याही प्रकारच्या रखडलेल्या कामामध्ये तुम्हाला प्रगती मिळू शकते. कुटुंबामध्ये आज मतभेद होतील. तुम्हाला काही त्रास जाणवेल. बोलण्यामध्ये तुम्हाला गोडवा ठेवावा लागेल, नाहीतर तुमच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. राजकारणातील लोकांना आज पद आणि प्रतिष्ठा मिळेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास
तोळरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आवडती वस्तू हरवू शकते. तुम्ही जर फिरायला गेलात तर अधिक विचार करू नका. कोणतंही काम पूर्ण झालं तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. कुटुंबासोबत धार्मिक गोष्टींमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. जोडीदाराचं आरोग्य बिघडेल. तुम्हाला आज अचानक एखाद्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. त्यामध्ये जर तुम्ही कोणाकडनं मदतीची अपेक्षा केली तर मात्र तुमच्या हाती निराशाच येईल. कोणत्याही प्रकारच्या कामांमध्ये आज तुम्ही रिस्क घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला आज काही शारीरिक त्रास जाणवू शकतो. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रमाची चर्चा होईल. काही वस्तूंच्या खरेदीवरती तुम्ही पैसे खर्च कराल. व्यस्ततेमुळे महत्त्वाचं काम तुम्ही पुढे ढकलाल. कोणतंही काम महत्त्वाचं असेल तर वेळेवरती तुम्ही पूर्ण करा, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. शिक्षणामध्ये काही अडथळे येऊ शकतात. तुमचे आज अनावश्यक पैसे खर्च होतील. तुम्हाला आज तुमचं बॅलन्स शीट सांभाळावं लागेल. कुटुंबासोबत तुम्ही आज एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची रखडलेली सर्व कामं ही पूर्ण होतील. कोणत्याही नवीन डीलमधनं तुम्हाला फायदा होऊ शकतो, परंतु आज तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही. जोडीदार मात्र त्यामुळे तुमच्यावरती नाराज राहील. मुलांच्या समस्या ऐकण्यामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. कौटुंबिक समस्या तुम्ही सोडवाल. काही वस्तूंच्या खरेदीवरती तुमचे पैसे हे खर्च होतील. शिक्षणामध्ये जर विद्यार्थ्यांना काही अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतील. आज नशीब 83% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायामध्ये छोटीशी जोखीम उचलू शकता. वरिष्ठांची तुम्ही आज मदत घ्या. मोठी समस्या नाही तर त्यामुळे निर्माण होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला बोलणी ऐकावी लागतील. आज तुम्हाला प्रमोशनही मिळेल. तुमचं काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही वडिलांचा सल्ला घ्या. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज महत्त्वाचं काम वरिष्ठांचा सल्ला घेऊनच तुम्ही पूर्ण करा, अन्यथा भविष्यामध्ये तुम्ही अडचणीमध्ये सापडू शकता. विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा जर असेल तर ती पूर्ण होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांचा रोष मात्र तुम्हाला पत्करावा लागेल. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव मिळतील. आज कुटुंबातील सदस्यांची तुम्हाला बोलणी ऐकून घ्यावी लागतील. तुम्हाला प्रमोशनही मिळू शकतं. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज इतरांच्या मदतीमुळे तुम्हाला आराम मिळेल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही जास्ती वेळ घालवाल. आज तुमचे पैसे खर्च होतील. महत्त्वाची कामं तुमच्यावरती सोपवली जाऊ शकतील. सहकाऱ्यांचं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.